नमस्कार, स्नेहल किचन वर्ल्ड मध्ये मी स्नेहल आपणा सर्वांचं खूप 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 स्वागत करते। तर आपण आज या ठिकाणी बेसन ढोकळ्याची रेसिपी पाहणार आहोत। तर अर्थातच आपण ढोकळा अनेक प्रकारे बनवतो, अनेक प्रकारचे ढोकळ्याच्या रेसिपी आहेत। आज अगदी मी तुम्हाला जो ढोकळा दाखवणार आहे तो अगदी तुम्ही पहिल्या प्रयत्नात सुद्धा अगदी अचूकरित्या हा ढोकळा तयार करू शकता आणि अगदी कॉन्फिडेंटली मी हे सांगू शकते की आजची रेसिपी जी मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे ढोकळ्याची ही इतकी सोपी आहे की तुम्ही अगदी हे जर प्रमाण जर तुम्ही पूर्णपणे फॉलो केलं तर पूर्णपणे हा ढोकळा तुमचा जाळीदार, मऊ, लुसलुशीत, जाळीदार आणि जसं आपण मार्केटमधून जो ढोकळा आणतो तसंच हा ढोकळा बनणार आहे। तर चला आपण जास्त वेळ न करता आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी 100 ग्रॅमचा हा मेजरिंग कप घेतलेला आहे। जर तुम्हाला अगदी अचूकरित्या जर ढोकळा व्यवस्थित पाहिजे असेल तर तुम्ही सुद्धा हे मेजरिंग कप घेऊनच हे करा, म्हणजे या कपनंच सगळं तुम्ही मोजून घ्या। तर या ठिकाणी हा 100 ग्रॅमचा एक कप आहे, तो मी असं व्यवस्थित दाबून तुम्ही पाहू शकता या ठिकाणी भरून घेतलेले यामध्ये बेसन पीठ। तर हा एक कप या ठिकाणी आपण घेतलेला आहे भरून। आता हा एक कप आणि अजून आपण यामध्ये असंच अर्धा कप बेसन पीठ आपण यामध्ये घेणार आहोत, म्हणजे एकंदरीत आपण 1.5 कप बेसन पीठ या ठिकाणी आपण घेणार आहोत। तर म्हणजेच 150 ग्रॅम बेसन पीठ आपण घेतलेलं आहे। तर या ठिकाणी आता हे जे बेसन पीठ आहे ते आपण आता मिक्सरच्या बाउलमध्ये काढून घेऊया। या ठिकाणी मी एक कढई गॅसवरती गरम करण्यास ठेवलेली आहे आणि यामध्ये कढईमध्ये मी ढोकळा तयार करणार आहे। तुमच्याकडे जर प्रेशर कुकर असेल तर तुम्ही कुकरमध्ये पण करून घेऊ शकता किंवा कढईमध्ये जर केलं, माझ्यासारखे जरी तुम्ही रेसिपी कढईमध्ये करणार असेल तरी तुम्ही असं करू शकता। या ठिकाणी आता हे जे स्टँड आहे हे मी इथं ठेवून घेते यामध्ये आणि कढईमध्ये या ठिकाणी आपण आता कढई प्रीहीट करण्यासाठी आपण ठेवणार आहोत। मग ते आपलं ढोकळ्याचं मिश्रण तयार झालं की आपल्याला लगेचच त्यामध्ये उकळलेल्या पाण्यामध्ये आपला जो टीन आहे किंवा आपला जो डबा आहे ढोकळ्याचा तो ठेवायचा असतो। त्यामुळे मी आधीच या ठिकाणी 2 ग्लास पाणी घालून या ठिकाणी पाणी गरम करायला ठेवत आहे कढईमध्ये। आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे आपण पीठ घेतलं होतं मोजून 1.5 कप ते मी या ठिकाणी मिक्सरच्या बाउलमध्ये टाकून घेतलेलं आहे। तर या ठिकाणी आपण यामध्ये इतर साहित्य टाकणार आहोत। आपलं जे बेसन पीठ आहे ते आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत। या ठिकाणी मी तुम्हाला आपला रोजचा जो पोहे खाण्याचा चमचा असतो यानंच मेजरमेंट सगळं दाखवणार आहे, कारण आपल्या सगळ्याच गृहिणी ज्या आहेत त्या मला वाटतं या चमच्याचा वापर करत असणार आहेत। तर मी त्यामुळं टेबल स्पूनचं प्रमाण पण तुम्हाला हवं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये टाकेन, पण हे प्रमाण मी तुम्हाला दाखवत आहे। या ठिकाणी 2 चमचे पोहे खाण्याचे जे आहेत ते आपण या ठिकाणी साखर टाकून घेतलेली आहे आणि याच चमच्याने आपण या ठिकाणी 2 चमचे साखर टाकल्यानंतर या ठिकाणी आपण या ठिकाणी आपला पाव चमचा जे आहे ते आपण या ढोकळ्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत। आता मीठ टाकून झालेलं आहे। तर आता महत्वाची टिप म्हणजे या ठिकाणी आपण हळद टाकायची आहे। तर हळद टाकत असताना हळदीचा वापर ढोकळ्यामध्ये अगदी मोजकाच करायचा असतो। जास्त प्रमाणात हळद झाली तरी लाल असे पॅचेस ढोकळ्याला येत असतात, त्यामुळे आपण या ठिकाणी महत्वाची टिप आहे हळद आपण या ढोकळ्यासाठी 1.5 कप आपण पीठ घेतलेलं आहे, तर त्यासाठी चिमूटमध्ये बसेल अशी या ठिकाणी 2 ते 3 चिमूट, जास्तीत जास्त 2 किंवा जास्तीत जास्त तुम्ही 3 चिमूट या ठिकाणी हळद घ्यायची आहे। याने आपण हिंग टाकून घेणार आहोत। या ठिकाणी चिमटीनच मी 2 चिमूटभर हिंग या ठिकाणी टाकून घेणार आहे आपल्या मिश्रणामध्ये आणि या ठिकाणी आपण एका लिंबाचा रस घेणार आहोत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी काढून घेतलेला आहे। तर आता मी या मिक्सरच्या बाउलमध्ये तो पण घालून घेते आणि आता जे हे आपण बॅटर तयार केलेलं आहे तर आपण ज्या कपनं आपण हे प्रमाण घेतलेलं आहे 1.5 कप, तर या 1.5 कप साठी त्याच कपाने हा मेजरिंग कप होता माझा 100 ग्रॅमचा हा कप आहे, तुम्ही इथं पाहू शकता। तर याच कपनं मी एक पूर्ण कप जो आहे तो भरून पाणी घेणार आहे आणि या बॅटरमध्ये ओतून घेणार आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 1 कप पाणी मी या ठिकाणी घेतलेलं आहे आणि हे पाणी मी आता या बॅटरमध्ये ओतून घेते आणि हे जे बॅटर मिक्सरच्या बाउलमध्ये आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। तर हे बॅटर मी आता आपल्या
मिक्सरला थोडं फिरवून ग्राइंड करून घेते। त्यामध्ये मी ढोकळा करून घेणार आहे। तर याला आपण थोडंसं तेल लावून या ठिकाणी आपण या भांड्याला ग्रेस करून घेऊया। याला तुम्ही व्यवस्थित तेल लावून घ्या, म्हणजे काय होतं आपला ढोकळा कुठेही चिकटणार नाही आणि व्यवस्थितरित्या डिमोल्ड व्हायला, म्हणजे ढोकळा काढताना आपल्याला काहीच अडचण येत नाही। आता जे हे बॅटर आहे ते मी या ठिकाणी या कुकरच्या डब्यामध्ये ओतून घेते। या ठिकाणी आपलं बॅटर जर जास्त घट्ट असेल तर ते काढून आपण 1 कप पाणी तर घातलेलंच आहे, पण पुन्हा आणखी आपण या ठिकाणी जर कन्सिस्टन्सी आपल्याला जी आहे ती थोडी पातळ करावी लागणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपलं बॅटर मी मिक्सर मधून काढून घेतलेलं आहे। तर आणि आता आपण यामध्ये 2 चमचे जे तेल आहे पोहे खाण्याचं, तर ते 2 चमचे आपण तेल या ठिकाणी यामध्ये घालून घेऊया। आणि हे तेल घालून हे जे मिश्रण आहे ते याने आपण व्यवस्थितरित्या एकाच डायरेक्शन मध्ये असं याला फेटून घेऊयात। आणि तुम्ही पाहू शकता कशा प्रकारची कन्सिस्टन्सी आहे। तर आता या ठिकाणी आपल्याला एक इनोचं पॅकेट जे आहे ते आपण या ठिकाणी इथं घालून घेणार आहोत ढोकळ्यामध्ये। तेल व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं। ढोकळ्यामध्ये तेल घालणं खूप गरजेचं आहे। ढोकळ्याला म्हणजे जाळी सुटण्यासाठी फुगण्यासाठी फक्त इनो वापरणार आहोत या ठिकाणी। तर चला आपण आपला इनो या ठिकाणी घालून घेऊया। तर या ठिकाणी आपण इनोचं पूर्ण पॅकेट जे आहे ते मी या ठिकाणी घालून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आणि आता या ठिकाणी इनो घातल्यानंतर आपल्याला ते मिश्रण एकाच दिशेनं फेटून घ्यायचं असतं। या ठिकाणी इनो ऍक्टिव्हेट करण्यासाठी मी यावर थोडंसं जे बेसन पिठाचं पाणी होतं मिक्सरमध्ये मी ते फिरवून घेतलेलं आहे पुन्हा, आणि तेच पाणी मी या ठिकाणी थोडंसं घालून घेते। तुम्ही साधं पाणी सुद्धा घेऊ शकता। तर पीठ होतं शिल्लक त्यामुळे मी हेच पाणी वापरलं। तर आता या ठिकाणी थोडं पाणी घातलं आणि हा इनो जो आहे आपल्या पिठामध्ये घातलेला तो आता ऍक्टिव्हेट करून घेत आहे आणि एकाच डायरेक्शनने फेटून घ्यायचं आहे हे। आणि इनो घातल्यानंतर आपल्याला थोडं गडबड करायची आहे, म्हणजे पुढची जी प्रोसेस आहे ती जरा आपल्याला भरभर करून घ्यावी लागते। हा ढोकळ्याचं जे बॅटर बनवलेलं आहे ते ओतून घेऊया। तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे बॅटरची कन्सिस्टन्सी आहे, तुम्ही पहा या ठिकाणी जास्त आपलं बॅटर पातळही नाही जास्त घट्टही नाही। असं जास्त घट्ट असेल तरी सुद्धा मग खाताना जे आहे, तर या ठिकाणी मी जे तुम्हाला आधी प्रमाण दाखवलं होतं म्हणजे पाणी ओतल्याचं, त्यानंतर या ठिकाणी मी हे पीठ पातळ करण्यासाठी साधारण 3 चमचे साधारण या ठिकाणी 3 ते 4 चमचे पाणी मला पुन्हा लागलेलं आहे या ठिकाणी ऍक्टिव्ह करून घेण्यासाठी। इनो किंवा आहे ते आपण ठेवून घेऊयात या ठिकाणी। आणि याला आपण आता ढोकळ्याला 15 ते 20 ते 25 मिनिटं याला कुकरमध्ये तुम्ही ठेवणार असेल तर कुकरची शिट्टी काढून घ्या आणि कुकरमध्ये याला 20 ते 25 मिनिटं ठेवून घ्या। या ठिकाणी मी कढईमध्ये याच्यावरती असं झाकण ठेवलेलं आहे आणि आता याला 20 ते 25 मिनिटं मी होऊ देणार आहे। 20 मिनिटं झालेली आहेत आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपला ढोकळा आता तयार झालेला आहे। तर या ठिकाणी टूथपिकच्या साह्याने किंवा एखाद्या सुरीच्या साह्याने आपण चेक करून बघूया की ढोकळा आपला तुम्ही पाहू शकता की तयार झालेला आहे। आपण या ठिकाणी यामध्ये सुरी घालून ते क्लीन येत असेल तर नक्कीच आपला ढोकळा पूर्णपणे शिजलेला आहे किंवा तयार झालेला आहे। आपला ढोकळा आता आपण या ठिकाणी काढून घेतलेला आहे मी। आता या ठिकाणी आपण हा ढोकळा जो आहे तो याला कट करून घेऊया आणि कट केल्यानंतर आपण यावरती फोडणी घालून घेणार आहोत। तर या ठिकाणी मी तुम्हाला कट करून दाखवते। मस्त छान असा स्पॉन्जी असा ढोकळा आपला जाळीदार तयार झालेला आहे। अगदी बाजारामध्ये जसा मिळतो तसाच हा ढोकळा आपला तयार झालेला आहे। तर या ठिकाणी आता आपण हे कट करून घेऊया। या ठिकाणी आपण या तेलामध्ये मोहरी टाकून घेऊया थोडी अर्धा चमचा। या ठिकाणी आपण कढीपत्ता टाकून घेणार आहोत। या ठिकाणी हिरवी मिरची 2 टाकून घेणार आहे। तसंच यामध्ये थोडी हळद टाकून घेणार आहोत आपण या ठिकाणी। तर या ठिकाणी आपण
अर्धा चमचा थोडं पाव चमचा मीठ टाकून घेऊया चवीनुसार. आणि या ठिकाणी यामध्ये आपल्याला 1-2 चमचे साखर आपण या ठिकाणी घालून घेणार आहोत. आता हे मिश्रण हलवून घेऊया आणि यामध्ये साधारणतः अर्धा कप पाणी आपण इथं घालून घेणार आहोत. फोडणी तयार झालेली आहे. तयार फोडणी आपण आता या आपल्या ढोकळ्यावरती ओतून घेऊया. या ठिकाणी आपली जी फोडणी तयार केलेली आहे ती मी या ठिकाणी ढोकळ्यावरती घालून घेते. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता आपल्या ढोकळ्यावरती फोडणी टाकून घेतलेली आहे आणि किती सुंदर असा हा ढोकळा दिसत आहे. तर मी याचा तुम्हाला एक तुकडा पण काढून दाखवते की कसं छान झाला आहे का आपला ढोकळा, त्याला जाळी सुटली आहे का हे पण मी तुम्हाला दाखवलं नव्हतं. तर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवून घेते. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती छान स्पॉन्जी असा ढोकळा आपला तयार झालेला आहे. बघा याला पूर्ण छान जाळी सुटलेली आहे, पूर्ण असा जाळीदार झालेला आहे ढोकळा. तुम्ही पाहू शकता छान अशी जाळी या ठिकाणी सुटलेली आहे. अगदी जसं मी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे जर ते प्रमाण जर तुम्ही वापरलं तर तुमचा देखील ढोकळा असाच पहिल्या प्रयत्नामध्ये छान सुंदर जाळीदार होणार आहे. आणि या ठिकाणी आपले ढोकळ्याची रेसिपी कंप्लीट झालेली आहे. तर आजची माझी ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटूयात नवीन एका रेसिपी सोबत. तोपर्यंत सर्वांचे खूप खूप धन्यवाद.